वेलकम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एएस न्यूज नेटवर्कमध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना एएस न्यूज नेटवर्क मार्फत क्रांतिकारी सन्मानाचा कडक जय भीम। आजचा आपला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी संपणार आणि का संपणार याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी संपणार या विषयावर बोलण्या अगोदर आपण वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यापासून समाजात कोणकोणते बदल घडून आले या विषयावर प्रकाश टाकूयात। वंचित बहुजन आघाडीमुळे समाजाला आपल्या हक्काचं राजनीतिक प्लॅटफॉर्म मिळाला। कित्येक वर्षापासून समाजाला आपलं मत कुठे करावं हा प्रश्न पडलेला होता आणि याच प्रश्नाचे उत्तर आज वंचित बहुजन आघाडीमुळे मिळालेले जाणवते। कारण रिपब्लिकन पक्षामध्ये झालेल्या गटाटटामुळे समाजाला कुठे जावे हेच कळत नव्हते। कारण रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक गट कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी बांधलेला असायचा आणि याच कारणामुळे समाजाला निवडणूक आल्यावर कुठे जावे, कोणत्या पक्षाला सपोर्ट करावा हेच कळत नव्हते। आणि यातच तरुण वर्गाची देखील अपेक्षा होती की आपला देखील कुठला तरी स्वाभिमानाचा पक्ष असावा, ज्याला राजकीय सिंबॉल असेल। कारण समाजाची किंमत 500 रुपये घ्या, बिर्याणीचे पॉकेट घ्या आणि मतदान करा एवढीच शिल्लक राहिलेली होती। इच्छा नसतानाही समाजाला नको त्या उमेदवाराला मत द्यावे लागत होते। पण बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून स्वाभिमानाने समाजाला आपल्या मताचा योग्य उपयोग करण्याची संधी दिली आणि समाजाने देखील दाखवून दिले की आम्हीही 500 रुपये घेऊन मतदान करण्यासाठी जन्माला आलेलो नाही। आणि याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला झालेले 44 लाख मतदान आहे। पण कुठेतरी समाजाला हा विचार करण्याची गरज आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या 1 कोटीच्या जवळपास आहे, त्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाच्या पक्षाला म्हणजेच वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये 44 लाख आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त 25 लाख मतदान पडते। ही एक खेदाची बाब आहे। कारण महाराष्ट्रात बौद्धांची संख्या 1 कोटीच्या जवळपास असूनही आणि मुस्लिमांशी युती करूनही वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाला फक्त 44 लाखच मतदान पडते। मग बाकीचा समाज गेला तरी कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि यावरूनच हे सिद्ध होते की आपल्या समाजाला डिवाइड करण्यासाठी आपल्याच समाजातील काही गद्दार, पैशासाठी विकल्या गेलेले दलाल नेते मंडळीच जबाबदार आहे की ज्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रचार केला। पण आम्ही सलाम करतो त्या 44 लाख बाबासाहेबांच्या स्वाभिमानी अनुयायांना की जे 500 रुपयासाठी विकल्या गेले नाही कुणाच्या बिर्याणीला आणि दारूला बळी पडले। त्यांनी सन्मानाने जय भीमचा नारा देत बाबासाहेबांच्या वंशजाला मतदान केले। पण मित्रांनो, कुठेतरी आपल्याच समाजातील काही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रचार करत आहे, पण तो प्रचार स्पॉन्सर आहे। कारण काही राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात अपप्रचार करण्यासाठी यांना पैशाची भीक दिलेली आहे आणि याचाच आज समाजाला विचार करायला हवा। कारण जो तो वंचित बहुजन आघाडीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण यांना बहुजनांची लीडरशिप निर्माण होऊच द्यायची नाही आणि त्या लीडरशिपचं नेतृत्व जर कुणी बौद्ध करत असेल तर हे यांना मुळीच चालणार नाही। त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी आतून कितीतरी पक्ष एकत्रित झाले, पण यात नवीन काहीच नाही। कारण हाच डावपेच, हीच रणनीती बाबासाहेबांच्या काळात देखील आखली गेली होती व आज देखील तेच डावपेच, तीच रणनीती बाळासाहेबांना देखील संपवण्यासाठी रचल्या जात आहे। आणि म्हणूनच आज आम्हाला भीती वाटते की जसा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष संपला, तशी वंचित बहुजन आघाडी ही संपू नये। आणि हे होऊ न देण्यासाठी समाजाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। कारण दोन्हीही निवडणुकांमध्ये आपल्या जागा निवडून न आल्यामुळे समाज कुठेतरी खचल्यासारखा वाटत आहे। आणि यातच समाजातील काही गद्दार लोक जो अपप्रचार वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात करत आहे आणि म्हणतात की वंचित बहुजन आघाडीने या पक्षासोबत जायला हवं होतं, त्या पक्षासोबत जायला हवं होतं। पण यात मात्र एक मोठा प्रश्न आहे की आपण नेहमीच दुसऱ्यांच्या बॅगा उचलायच्या का? आणि युती करायला देखील बाळासाहेब आंबेडकर तयारच होते। कारण बाळासाहेबांनी मागणी तरी काय केली होती की गेल्या 5 वेळा म्हणजेच 25 वर्षापासून तुम्ही ज्या जागा सलग हारत आहात त्या 12 जागा आम्हाला द्या। पण ही मागणी देखील त्या लोकांना मंजूर नव्हती। मग प्रत्येक वेळी फक्त आपणच माघार घ्यायची का? आज वंचित बहुजन आघाडीला सक्षम करण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीला बळकट करण्यासाठी समाजाला खूप झटण्याची गरज आहे। कारण आज वंचित बहुजन आघाडी हा पक्ष संपला तर येणाऱ्या 1000 वर्षांमध्ये आपल्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म निर्माण होणं अशक्य आहे। म्हणून कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपण त्याच जोमाने, त्याच ताकदीने वंचित बहुजन आघाडी सोबत
उभे राहायला पाहिजे। म्हणून तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करा आणि अशा प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बाबासाहेबांच्या सन्मानासाठी कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा। चला तर मग ऐकूयात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित मिलिंद शिंदे यांचं एक फेमस गीत। आता नाही पुन्हा बाब ग म्हणे भीमा कोरेगाव ग खरी नदी क्रांती केल्यासारखं वाटतंय, खरी नदी क्रांती केल्यासारखं वाटतंय। बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय। वंचित बहुजन आघाडी पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर। स्थापना 20 मे 2018। राजकीय तत्वे संविधानवाद, आंबेडकरवाद, सामाजिक न्याय, सामाजिक समता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पुरोगामित्व। वंचित बहुजन आघाडी हा 20 मे 2018 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे। या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे। 15 मार्च 2019 रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली। प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत। अनेक सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडीसोबत सहभागी आहेत। या पक्षाने AIMIM पक्षासह 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर AIMIM उमेदवार उभा होता तर इतर 47 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते। या युतीतील एकमेव AIMIM उमेदवार इम्तियाज जलील विजय झाला तर वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण 47 उमेदवार पराभूत झाले। या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी व AIMIM ने एकत्रित 41,32,242 मते मिळवली। तृतीयपंथी कार्यकर्ता आणि कवयित्री दीक्षा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत। दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी आहेत। इसवी सन 1994 पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते। त्यांनी 4 जुलै 1994 रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली। हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचाच एक गट होता। आंबेडकरांनी पक्षाची वेगवेगळ्या पद्धतीने बांधणी करून अकोला पॅटर्न राबवला आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य राजकारणात प्रभाव निर्माण केला। त्यानंतर 1995च्या आसपास याचा विस्तार करीत काही दलितेवर पक्ष आणि संघटना स्थापन करून घेतले। 1999 ते 2014 पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजय झालेले आहेत। 2014 मध्ये झालेल्या 16व्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर राज्यात 23 उमेदवार उभे केले। या सर्वांचा पराभव झाला। त्यांना एकत्रित 3,60,854 मते मिळाली होती। 2014 मध्ये झालेल्या 13व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 70 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजय झाला। सर्व उमेदवारांना एकत्रित 4,72,925 मते मिळाली होती। 20 मे 2018 रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडी हे नाव सर्वप्रथम वापरले गेले। या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते। त्यानंतर अनेक शोषित वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या।
भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा. 3/14/2019. अक्सेस दिनांक 3/15/2019. जून 2018 मध्ये लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षाची वंचित बहुजन आघाडी स्थापना करण्याचा निर्णय करण्यात आला. या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल. अशा प्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर 20 मे 2018 रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. 25 मार्च 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आणि यापुढे यात भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा 18 सप्टेंबर 2018 रोजी सोलापुरात झाली होती आणि या सभेला लोकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. त्यानंतर AIMIMला या आघाडीत सहभागी करण्यासाठी AIMIM पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी AIMIMचे अध्यक्ष व खासदार असुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा केली आणि ती चर्चा सकारात्मक ठरली. त्यानंतर ओवेसी यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजी औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमध्ये बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि AIMIM पक्ष आघाडीमध्ये सहभागी ठरला. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा मेळावे घेऊन निवडणुका स्थळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाज संघटना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली. 30 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क वंचित बहुजन आघाडीची OBC आरक्षण परिषद झाली होती. या सभेचे अध्यक्ष आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते. तसेच प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत ओवेसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले. तसेच मुंबई आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांची 200 गावगाठी आहेत. त्यांचे सीमांकन करून भूमिपुत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा, त्याचप्रमाणे झोपडपट्टीचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा, ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता. या आघाडीने घेतलेल्या सभांचा आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. पण तरीसुद्धा भाजपा विरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, OBC, छोटे OBC व मुसलमान अशा 6 घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी 2 जागा अशा एकूण 12 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेडकरांनी AIMIMची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देऊ केल्या. आम्ही काँग्रेससमोर सुरुवातीला 12 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 22 जागांबद्दलही चर्चा होती, पण ती देखील बावरली गेली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट 48 जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळी सांगितले होते. 14 मार्च 2019 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा अकोला पॅटर्नला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारही झाली असल्याने 2019च्या 17व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करण्यात आले. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस व इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर 2019 मध्ये त्यांची युती तुटली.
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व AIMIMच्या उमेदवारांना 41,32,242 एवढी मते मिळाली होती। वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उभे राहिलेल्या 47 उमेदवारांना 37,43,200 एवढी मते मिळाली। हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या 6.92% एवढी आहे। मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे सर्वांचे धन्यवाद। अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि हो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बाबासाहेबांच्या सन्मानासाठी कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा। This video is powered by Digital Showroom online दुकान, Sales Marketing App made in India, Paytm UPI money transfer and recharge, Angle Broking Demat account stroke trending app, Expert option mobile trending, Play Rummy online earn money, खेलो रमी कैश जीतो।